सरकारी कार्यालय म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते फायलींचे ढीग आणि साहेबांची एसी केबिन. पण विचार करा, जर हेच कार्यालय थेट तुमच्या गावात, तुमच्या अंगणात आलं तर? होय, हे शक्य करून दाखवलंय ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी. शहापूरच्या दुर्गम भागात रात्रीच्या अंधारात एका साध्या बल्बच्या उजेडात आणि जमिनीवर अंथरलेल्या घोंगडीवर बसून सुरू झाली आहे एक घोंगडी बैठक. कोणताही प्रोटोकॉल नाही, VIP संस्कृतीचा बडेजाव नाही. एका बाजूला जिल्ह्याचे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख आणि समोर आपले प्रश्न मांडणारा सामान्य शेतकरी. पिण्याचं पाणी, रस्ते, वीज आणि वनहक्क दावे, वर्षानुवर्ष मनात साचलेले प्रश्न ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर थेट मांडले. फायलींच्या चौकटीबाहेर पडून लोकांच्या डोळ्यातील अपेक्षा वाचणारं हे संवेदनशील प्रशासन पाहून गावकरीही भावुक झाले. विशेष म्हणजे चोंढे खुर्द येथे संपन्न झालेली ही बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित नव्हती. जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ, प्रांताधिकारी अमित सानप आणि तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रात्री उशिरापर्यंत लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्याच रात्री डोलखाम गावात मुक्कामही केला. प्रशासन आणि जनता यांच्यातील तुटत चाललेल्या विश्वासाला जोडणारा हा एक भक्कम सेतू आहे. आम्ही साहेबांना भेटायला शहरात जायचो, पण आज साहेब आमच्या घोंगडीवर आले. ही एका ज्येष्ठ ग्रामस्थाची प्रतिक्रिया या उपक्रमाचं यश सांगून जाते. माणसांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा हा ठाणे पॅटर्न खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करणारा ठरतोय. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन